नमस्कार भाइयों और बहनों, कांताच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। काय करताय? मस्त आहेत ना सगळे? खाऊन पिऊन एन्जॉय। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही लोकांनी मला 100च्या पुढे व्ह्यूज दिले, त्यासाठी धन्यवाद। आता ह्या टायमाला किती व्ह्यूज येतील माहित नाही, पण 100च्या पुढे जाऊ अशी आमची आशा आहे। चला तर मग आता आपण काहीतरी खाऊन घेऊया। खाऊन घेण्यासाठी आपण बनवणार आहे खिचडी। तुम्हाला मी एकदम आहे ना साधी सुधी पद्धत सांगते खिचडी कशी करतात। डाळ भात सांबार भाजी भाकरी सगळं विसरून जाल माझ्या खिचडी समोर। तर त्या खिचडीसाठी आपण पहिले आहे ना तांदूळ साफ करून घ्यायचे। इथं माझी लाईट आहे ना मध्ये मध्ये जात होती, स्टँडवाली लाईट, त्यामुळे मी जरा काळी दिसत होती, कारण मी फेरन लवली नव्हती लावलेली ना। मग आपण इथे लाईट चेक करतोय, येती जाती। हे आमचं शेरू हे इकडनं जातच नाही। मी स्टँड घेतल्यापासून मला लय आवडते मोठी मोठी अशी सेल्फी काढायला त्या स्टँडने। मग आपण इकडं आहे ना सगळ्या प्रकारच्या डाळी घेऊया मुलांनो। तर बघा काय काय घेते मी। हे आहेच तुरीची डाळ, ही हाय मुगाची डाळ, जेवढी पाहिजे तेवढी घ्या। मला ना मुगाची डाळ लय आवडती, मग मी जरा अशी जास्त घेतली। तुम्ही ते चना मसूर काय शेंगदाणा काय ऍड करायचं ते ऍड करा। मग अशा एक एक डाळी घेऊन सगळं पॅक करून जिथं होतं तिथे बरण्या ठेवायच्या। इकडे सगळं साहित्य घेतलेलं आपण बाळांनो। हे आहे आपलं हळद, गरम मसाला, चटणी, कढीपत्ता, अद्रक लसूण पेस्ट, मीठ, बस एवढंच। आणि आता डाळी तुम्ही बघितल्या, कांदा बटाटा आणि कोथिंबीर। टमाटर घेऊ शकतो बाळांनो, पण आपल्याकडे टमाटर नव्हता, मग काय ऑप्शन जे आहे त्यात बनवायचं। आपली झटपट रेसिपी असते गाईज। मग कांता तुम्हाला कशी वाटते? सॉरी म्या कशी वाटते तुम्हाला? कारण की आता मी कांता आहे। या मुलांनी मला व्हॉइस ओव्हर कसा देतात ना ते शिकवले। आता मी पण असंच व्हिडिओ बनवणार आणि त्याच्या नंतर मग बोलणार। या गल्लीतल्या बायका भजन करत बसले, एवढा आवाज ना, तरी सोडा आपल्याकडे गणपती येतात आहे गाईच, मग बँड बाजावाला आवाज असतो याच, ऍडजस्ट करू। पण तुम्हाला मी ऍडजस्ट करू देणार नाही, म्हणून मी व्हॉइस ओव्हर कसा देतात ते शिकली। आता इकडे मी व्हॉइस ओव्हर देते आणि गाडी माझी पळत चालली अशी पुढे पुढे। तेल टाकून घ्यायचं गाईच। तेल टाकल्यानंतर मग आपण घ्यायचंय कढीपत्ता, जिरं मोहरी, हे सगळं घालून पळून जायचा, डोळे उडत नाही तर। आधीच मोती बिंदू आहे, 2 अजून होईल बिंदू मोतीत। कांदा टाकून घ्यायचा, लागलाच बटाटा पण टाकून घ्यायचा। ज्याला फक्त वर्ण लसूण टाकायचं आहे ना तो नीट टाका, आरामशीर टाका, नीट हलवून घ्यायचा। आता इथे स्लो गॅस ठेवायचंय, इथं मी फास्ट करून ठेवलंय वाटतं, इथे जळून राखवायचं सगळं। बाकी सगळं धंदा पाणी नीट चालू आहे ना बाळांनो तुमचा? कामाला वगैरे जातं का नाही कोण, की घरातच असते? जात जावा, काम करत जावा, जरा मम्मीला हेल्प करत जावा घरात पण। मला बघा, मला कोणच हेल्प करत नाही, सगळं मी आज करते। इथं एकाला काम लावायला गेलं की बोलतं मला ऑफिस आहे, मला हे आहे, मला ते आहे। आम्ही दिवसभर काम करतो। पहिले तर आम्ही ऑफिसला पण जाऊन काम करत होतो, आता मी रिटायर झालेली आहे गाईज, म्हणून आता मी YouTube चॅनल खोललंय।
आता तुम्हाला वाटलं असेल हे तर पहिलं अद्रक लसूण पेस्ट टाकले. आता तुम्हाला कळलं ना काय काय टाकलं मी. आता हा भात टाकायचा, हलवायचा, पाणी टाकायचं, त्यावर कोथिंबीर टाकायची आणि कुकर लावून द्यायचा, 4 शिट्टी करायची. आता मी माझी स्टोरी सांगते. सांगून ठेवला तुम्हाला खिचडी कशी बनवायची. तर तुम्हाला वाटलं असेल कांता माझं नाव कसं पडलं कांता. तर आमचे वडील होते ना जे, त्यांना आहे ना काय बोलतात, त्यांना एक टाईपचा मुलगा पाहिजे होता. त्याचं नाव त्यांना रजनीकांत ठेवायचं होतं, रजनीकांत. तर त्यांना एक मोठी मुलगी झाली. मग ते थोडे अपसेट झाले, तरी पण त्यांना रजनीकांतच नाव ठेवायचं होतं. मग त्यांनी त्या मुलगीचं नाव रजनी ठेवलं. नंतर 4 वर्षानंतर मी जन्माला आली. मग नंतर त्यांनी माझं नाव कांता ठेवलं, रजनीकांता. मुलाची गरज नाही इकडं आपल्याला, मुलीचे रजनीकांता. काम पण रजनीकांतासारखंच करतात. मग असं माझं नाव पडलं. माझी ती थोरली बहीण आहे, ती आता नाही आहे, ती गावी आहे. ती येईल काहीतरी दाखवीन तुम्हाला, बघितलीच असाल. ते हलवण्यात लय मेहनत जाते गायच. नाही तर नुसतं ठेवाल तुम्ही, मग काय फायदा, टेस्टच उतरणार नाही त्या भातात. आणि अर्धा बॉटलच पाणी घालायचं. इथं बोलता बोलता माझाच घसा गेला. आणि चाटून पण बघायचं मीठ कमी आहे की नाही. नाही तर एकदा पाणी वतल्यानंतर, भात शिजल्यानंतर मग काय तुम्हाला हलवता येणार नाही. आता इथं मीठ कमी होतं जरासं, मी टाकले. पोरांनो तुमची गावं कोणती कोणती? माझं गाव तो कोल्हापूर आहे. मैं कोल्हापूर से आई हूँ, कोल्हापूरकर विषय आहे का? जन्म आपला कोल्हापुरात झालाय, वाढतोय आपण मुंबईमध्ये. टोन चेंज झाला गाईज माझा. आता हे झाकण आहे ना, मला लावता येत नव्हतं, तरी मी ट्राय मारत होते. मला असला कुकर नाही आवडत. हे नीट बसलं नव्हतं का झाकण, अडकून बसलं वाटतं. मग आपण फटाफट लावून घेऊया गॅस. देवा, हा चष्मा मला आहे ना कधीतरी मरवणार आहे. तुमच्या नादात मी हा चष्मा घालते, पण माझे डोळे दुखायला लागले. गरम झाला काहीच मला. काय बाया, करपतंय वाटतं आतमधून. शिट्टीच होईना कधीपासून. आत्ता एक झाली, अजून 3च करूया, नाही तर करपून जायचं आतमधनं. पण 3 आठवड्यानंतर आला असेल, 2-3 आठवड्यानंतर. कुठं होतास? कोंबडीवाल्याकडे असायचा. आणि भिकारीस आला, कोंबडीवाल्याकडे गेला, भाव पण नाही द्यायचा. तिथे कच्चं चिकन खायचं आणि इकडे शिजलेलं चिकन पाहिजे तुला. शिजलेलं चिकन पाहिजे. आता बघा कसा माया करतोय. आमच्या बबन्या कुठं होतास? रेडी झालेला आहे भात आपला. आता आपण खाऊन घ्यायचा मस्तपैकी. इथं मी दही घेतलेलं आहे. मला दह्याशिवाय कोणती पण गोष्ट नरड्याकडून उतरत नाही खाली. आणि मला खिचडीला, बिर्याणीला ह्या गोष्टींना दही लागतेच. बघा कसा फडफडीत झालाय. असा व्हायला पाहिजे, ना की करपवायचा आणि ना की अजून पातळ करायचा. मग काय फायदा. म्हणून माझी रेसिपी बघा जरा, शिका त्यातून काहीतरी. कारण की मी पण पहिल्यांदाच करत असते. आता दही घेतलेलं आहे. इथं आमचं बबन आजूबाजूला फिरत बसलंय कधीपासून. त्याला पण पाहिजे.
नंतर त्यासाठी मी प्लेट काढून ठेवलेली. त्याला पण पाहिजे. मस्त झालेलं होतं, एकच नंबर, जसं मला पाहिजे तसं. स्वतःची तारीफ करत नाही पण बोलते, नाही तुम्हाला खोटं वाटेल ना की काही पण बोलतात. खरोखर चांगलं झालेलं. खाऊन घेऊया पटापट. खाऊन घेतल्यानंतर आपण एक आहे ना डायलॉग हाणणार आहे. बघा तो डायलॉग काय आहे. तोपर्यंत तुम्ही मला बघा. ह्या बबण्याला पण पाहिजे तुला. थांब देते त्याला. आपण दही द्यायचं, तो दही खातो. थोडंसंच खाल्ला ना, तो वेस्ट केला. चला मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कांताला लाईक करा. डायलॉग ऐकून जावा. थांबा, मी एक डायलॉग हाणते. अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. शिव्या घालतो ते. मला डायलॉग पूर्ण होऊ द्या. बोलून घ्या तुम्ही, बोलून घ्या. आज अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात भी उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. आज तुमने मुझे मेरी चाहत से मिला दिया. थैंक्स. आई फील लाइक द किंग ऑफ द वर्ल्ड. हमारे फिल्मों की तरह भी हमारे आम जिंदगी में भी एंड तक सब ठीक ही हो जाता है. हैप्पी एंडिंग. अगर ठीक ना हो तो नहीं गाइस, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्तों. डोळे तो करायला गाइस. अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात भी उससे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. तुमने मुझे मेरी चाहत से मिला दिया. थैंक्स. आई फील लाइक द किंग ऑफ द वर्ल्ड. हमारे फिल्मों की तरह भी हमारी जिंदगी में एंड तक सब ठीक ही हो जाता है. हैप्पी एंडिंग. अगर ठीक ना हो तो वो दयनीय. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्तों.